हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय येणे साधती साधने तुटती भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही येणे साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ येणे साधती साधने तुटती भवाची बंधने नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा तो पांडवा निवृत्ती उदारा तो पांडवा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा तो पांडवा निवृत्ती उदारा तो पांडवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यतय जननी देवाची आद्यतय जननी देवाची आद्यतय जननी देवाची आद्यतय जननी देवाची सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याय दिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः यं प्रवजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया सर्वोभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरते कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नि आता विठला तानपुरा कमी कर थोडा अजून मामूली को ठेव समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या या पवित्र पावन आणि नयनरम्य अशा या अनुष्ठानावर महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं संपन्न होत असणारा हा कार्यक्रम आपल्या कोंढाळी नगरीमध्ये गजानन महाराज नगरी तयार झाली आणि मी बरेच वेळा कोंढाळीला आलो. मी कोंढाळीसाठी नवीन नाही, माझ्यासाठी कोंढाळी नवीन नाही, पण आल्यानंतर फार छान
आनंद वाटतोय. आणि फार सुंदर मंदिर. इतकी मोठी गजानन महाराजांची मूर्ती मी अजून नाही पाहिली. फार सुंदर आहे. आणि मंदिरही फार छान बांधलंय. आम्ही म्हणजे आपणच बांधलं. त्याच्याकरता समर्थ सद्गुरू गजानन महाराजांनी जीवन भाऊ यांना सामर्थ्य दिली, प्रेरणा दिली, शक्ती दिली. त्यांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून हा परिसर जो आहे, हा परिसर समृद्ध करण्याकरता हा प्रयत्न चालवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये महाराजांचं फार सुंदर असं अधिष्ठान इथं तयार झालंय. इथं सगळंच विशाल दिसतंय. मूर्ती विशाल आहे, मंदिर विशाल आहे, परिसर विशाल आहे, बांधकाम विशाल आहे, मंडप विशाल आहे, साऊंडही विशाल आहे. पण कीर्तनकार लहान असून कसा चालेल, म्हणून मी विशाल आलो. आणि फक्त विशाल नाही आलो, विशाल बडे आलो. विठ्ठला अधिक जास्त परिहार द्यायची सवय नाही माझ्याकडे. पहिलेच वेळ कमी आहे, पहिलेच फार उशीर झालाय, फार उशीर झालाय पहिलेच. तरी आपण चांगल्या संख्येनं जमलाय. मधात थोडासा गॅप होता आणि मला असं वाटत होतं का श्रोते इतक्या लांब का आहेत. पण माय माऊल्या आल्या, आमचे ज्येष्ठ वर्ग आले, ते बसले, म्हणून आता जरा कॉन्टॅक्ट, आय टू आय कॉन्टॅक्ट होतोय. आज आपल्या कार्यक्रमाचा 6वा दिवस आहे आणि रात्रीच्या कीर्तनाचा हा मला वाटते शेवटचा दिवस आहे. उद्या रात्री कीर्तन नाही. आणि आमचे आदरणीय मित्र असणारे, माझ्यापेक्षा वयानं लहान आहेत, पंकज महाराज, ज्यांच्या वाणीतून आपण भागवत कथा श्रवण करताय, त्यांच्या निमंत्रणावरून इथे येण्याचा हा योग आला. एकच तारीख आजची रिकामी होती. त्यांचा फोन आला, म्हणे महाराज जुळेल का. आणि मला नवीन जागेवर तारीख देताना थोडी काळजी वाटते. कधी वाजवणारा नसतो, कधी गाणारा नसतो, कधी असतो तर मग ते बरोबर नसतात, आपली अडचण येते, आनंद येत नाही. आणि परमार्थाचं मुख्य जे साध्य आहे ते साध्य आहे प्रसन्नता. कोणत्याही साधनानं का होईना आमच्या अंतःकरणामधला आनंद, समाधान, प्रसन्नता ही टिकली पाहिजे. आज दुपारी गाडीमध्ये येत असताना विचार करत होतो की काय विषय घेऊन बोलावं. एका संतांच्या ठिकाणावर जातोय म्हणून नाथ महाराजांचा अभंग आहे, प्रसिद्ध अभंग आहे वारकरी संप्रदायातला. आणि या अभंगाच्या माध्यमातून नाथ महाराजांनी संतांचं काय मोठेपण आहे, आपल्या दृष्टीनं संत काय करू शकतात याचा फार सुंदर विचार मांडलेला. आज एक वर्ग असा होता की ज्या वर्गानं नेहमी संशोधन मांडलं की गुरुची गरज काय आहे. काय गरज आहे गुरुची, कोण आहे गुरु, ज्याला आम्ही संत म्हणतो, ज्याला आम्ही गुरु म्हणतो, काय गरज आहे. काही काही लोक असे होते ज्यांनी गुरुला एजंट किंवा दलालही म्हणून दिलं. एजंट, गुरु हे एजंट आहेत, गुरु हे दलाल आहेत असं म्हणून दिलं. पण मला एक विचार मांडायचा आहे, गुरुची गरज काय आहे. तुम्हालाही वाटत नाही का कधी, वाटत नाही. आपल्याला प्रत्येक कृती करण्याकरता, त्या कृती करत असताना त्या कर्मामध्ये जो कोणी एक्सपिरियन्स आहे, ज्यानं ते कर्म अतिशय निष्कपटतेनं, निष्काम वृत्तीनं, त्याचबरोबर निष्कलंक मनोवृत्तीनं केलेलं असेल, असा कोणीतरी असावा लागतो. आज आम्हाला चित्र काढायचं आहे तर आमच्याकडे फक्त पेन्सिल, रंग किंवा कॅनव्हास असून चालत नाही. तो चित्र कसं काढलं पाहिजे, कॅनव्हासचा वापर कसा केला पाहिजे, रंगाचा वापर कसा केला पाहिजे, हे शिकवणारा कोणीतरी मार्गदर्शक लागतो. आणि राजू भाऊ, पाश्चात्य परंपरा आणि आपली सनातन परंपरा याच्यामध्ये एकच मोठेपण आहे. पाश्चात्यांमध्ये काय होतं, पाश्चात्यांनी शिक्षक तयार केले आणि सनातन परंपरेनं गुरु तयार केले. गुरु तयार केले.
आणि गुरु व्यापक आहेत. शिक्षक हे मर्यादित असतात. शिक्षक मर्यादित असतात. शिक्षक मर्यादित का आहे? एखादा इंग्रजी विषयाचा आहे, तो त्या विषयापुरतं बोलू शकतो. एखादा गणिताचा आहे, तो गणितापुरतं बोलू शकतो. एखादा विज्ञानाचा आहे, तो विज्ञानापुरतं बोलू शकतो. गुरु व्यापक आहे. गुरुपाशी विज्ञानी आहे, गुरुपाशी सगळंच आहे. कोणता विषय आहे ज्या विषयाला संतांनी स्पर्श केला नाही? कोणता विषय आहे मला सांगा. हळूहळू तुमच्या लक्षात येईल. आणि हे संत इतके संपन्न आहेत, इतके संपन्न आहे. मी एक वाक्य नेहमी बोलत असतो, चित्र तयार करण्याकरता चित्रकार लागतो, चरित्र तयार करण्याकरता साधू पाहिजे, संत पाहिजे. ज्यांच्याकडे पाहून आम्ही वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने विचार करतो, त्या वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे ज्ञानोबार आहे. ते ज्ञानोबार आहे, कोणाचंच नाव घ्यायला तयार नाही. ज्ञानेश्वरीमध्ये विठ्ठलाचंही नाव नाही, कोणाचं नाव घ्यायला तयार नाही. पण ते ज्ञानेश्वर महाराज जेव्हा संतांचं वर्णन करतात ना, ते मोठ्या आवडीनं करतात. निवृत्तीनाथ महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना म्हटलं, तू संत स्तवनी रतसी तरी कथेची सेन करीसी. तू जर संतांचं वर्णन करायला प्रारंभ केला तर मग तू विषय सोडून देतो. संतांचं वर्णनच तसं आहे. आणि संतांचं वर्णन केल्यानं फायदा काय होतो आपला? तुका माने पापे, तुका माने पापे, तुका माने पापे, तुका माने पापे, जाती संताची आजमे, जाती संताची आजमे, जाती संतांचं नाव घेतल्यानंतर आमचं पाप संपते. संतांचं स्मरण केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये ऊर्जा निर्माण होते. ते बोलू नका. कीर्तनात उभं राहणाऱ्यांनी बोललं तर मग कसं होईल बाळा? तुम्ही उभे राहता ह्याच्याकरता आनंद आहे माझ्या अंतकरणामध्ये, पण तुम्हालाही सवय लावली पाहिजे ना. मला एकाग्रता खूप लागते. तुम्ही जितकी एकाग्रता देईल ना, तितका माझा नाही फायदा होत, तुमचा फायदा होतो. आता आमची अडचण काय झाली, कथा कीर्तनाचे दर्जेच राहिले नाही, त्याच्यामुळे अडचण आहे. म्हणून फार शांत चित्ताने आणि फार आवडीनं ऐका. संतांनी नेमकं केलं काय जीवनामध्ये? काय केलं बरं? संसार चांगला केला का? नाही केला. मग त्यांनी केलं काय जीवनामध्ये चांगलं? पण ते अभिमानानं सांगतात, तुमचं जीवन यशस्वी होण्याकरता तुम्हाला एक करावं लागेल. काय? आजी संसार सफल झाला गे माये, 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 आजी संसार सफल झाला गे माये. विखिले पाय विठोबाचे, विखिले पाय विठोबाचे, तो न जवावा, तो न जवावा, तो न जवावा, तो न जवावा,
देखिए रे पायो विठोबारी, देखिए रे पायो विठोबारी, तो मत बाबा तो मत बाबा, तो मत बाबा तो मत बाबा. हे संतांचे अनुभव आहे. आज आम्ही समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचं इतकं सुंदर मंदिर इथं का बांधलंय? आज आम्ही त्यांचा प्रगट दिनाचा उत्सव का साजरा करतो? त्याचं कारण आहे त्यांचं आयुष्य सफल झालेलं आहे. आमचं आयुष्य सफल होतंय की नाही याचा विचार करायची आम्हाला गरज आहे. मग त्यांचं आयुष्य सफल का झालं? त्यांनी सांगितलं, देखिले पाय विठोबाचे, आम्ही देव पाहिला, आम्ही देव पाहिला. एक वाक्य बोलू का अजून? तुम्ही म्हणाल महाराज एकच काय बोलता, 11:30 पर्यंत तुम्हालाच बोलायचं आहे. अब तुम्हारे हवाले वतन साथी, तुम्हालाच बोलायचं आहे. पण एक वाक्य लक्षात घ्या. लोक म्हणतात आमच्या जीवनातलं सगळं सेटल्ड आहे, आमच्या जीवनातलं सगळं सेटल्ड आहे. पण माझे शब्द लक्षात ठेवा, जोपर्यंत जीवनामध्ये विठ्ठल येत नाही ना तोपर्यंत काहीच सेटल नाही होत. विठ्ठल आमच्या जीवनामध्ये आला पाहिजे. हे माझे शब्द आहे असं नाही. कोणाचे शब्द आहे ते? तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची कधी करिया, 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 विठ्ठलाची कधी करिया. मी प्रमाणानं बोलतोय तुम्हाला. मी काही माझ्या खिशातलं सांगत नाही. कीर्तनकारानं कथाकारानं स्वतःच्या खिशातलं सांगायचा अधिकार नसतो. कथाकार ग्रंथ समोर ठेवतो, कीर्तनकाराचे समोर ग्रंथ ठेवलाय तुम्ही. हा फक्त इथं ठेवू नका. ज्यांचा असेल त्यानं घरी उघडत तरी जा, म्हणजे कीर्तनात काय असेल ते कळेल. तुकोबाराय सांगतात, तुमच्या जन्माला अर्थ कधी प्राप्त होईल, तुमचा जीवन सार्थक कधी होईल? तुका म्हणे जन्मा आल्याची सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. आणि आज असे बरेच पंथ आहेत, आज असे बरेच संप्रदाय आहेत की ते संप्रदाय तुम्हाला म्हणतात की चला आम्ही तुम्हाला देव दाखवतो, देव दाखवतो. तुम्ही नागपूर जिल्ह्यातलेच आहात. नागपूर जरी राजकारणाच्या दृष्टीनं फार स्ट्रॉंग झालेलं आहे सध्या, पण नागपूर जे आहे ना, नागपूर जिल्ह्यानं थोडं धर्मकारणावर लक्ष देण्याची गरज आहे. बरं, फार गरज आहे. जे समजदार असतील त्यांना समजेल, फार गरज आहे. आज आमचा धर्म कमकुवत होतोय. या धर्मानं आम्हाला संस्कार दिले. आज आमची मंदिरं का आहेत, का बांधले? काय कमी आहे का गावामध्ये तुमच्या मंदिराला? एवढं मोठं कोंढाळी गाव आहे आपलं, पण तरीही आमच्या जीवन भाऊंनी हे मंदिर इथे का बांधलं असावं? काय कारण? ते देव देतात असं नाही, आमचे संत सुद्धा देव द्यायला तयार आहे. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आई ताला घर पुसोनी. तुकोबारायांनी सांगितलं, बाबा घ्या ना, देव घ्या ना. गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे. कितीतरी प्रमाण आहे. हा देव घ्या, हा देव घ्या, देव घ्या, हे सामान्य माणसाला सांगितलं.
पण जे समजदार होते ना त्यांना सांगितलं, तुम्हाला देव घ्यायची गरज नाही, तुम्हीच देव आहे. देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही. आम्ही मोठ्याच्या माग लावणाऱ्याच्या माग पळतो, पण आमचं शास्त्र, आमची सनातन परंपरा, आमची वैदिक परंपरा, आमचा वैष्णव संप्रदाय, आमचा वारकरी संप्रदाय आम्हाला समजावून सांगतो, तुम्ही स्वतःला सामान्य समजू नका, तुम्ही देव बनू शकता. अजून प्रमाण देऊ तुम्हाला, रोशन देऊ का? बरोबर वाजवशील पक्क? नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, शब्द आहे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती, तरी तुवा चित्ती न धरावी. तुकोबारायांना म्हणलं, तुम्ही कसं काय म्हणू शकता? तुकोबाराय म्हणतात, मी देव पाहायला गेलो, मीच देव झालो. देव पाहावयासी गेलो, देवाची होऊन ठेवलो. मी देव झालो आणि माझी अपेक्षा आहे तुम्ही सुद्धा देव बनावं. महाराज, नेता, एखादा नेता जर असेल ना, तो कार्यकर्त्याला नेता बनवायला तयार नाही. एखादा जर बदमाश गुरु असेल तर तो आपल्या शिष्याला धोत्र धुवायला लावते, तो शिष्य गुरु नाही बनू देत, त्याला नाही बनू देत. आणि आमचे संत तुम्हाला देव बनवण्याकरता तयार आहेत. मी कितीतरी प्रमाण सांगू शकतो तुम्हाला, माझ्याकडे काही तोटा नाही. मी पैसे कमी कमवले पण माल जास्त कमवला. माल दुसरं आहेच नाही ना दुसरं. आणि जे मालापासून दूर ठेवतात त्यांना मी दूर ठेवलो, जे गुतवतात त्यांना मी दूर ठेवलं. मला राजीव भाऊ मग म्हणत होते तुम्ही कथेची तारीख, मी म्हटलं मी लोक आता माझी तारीख घेत नाही, मी लोकांना तारीख दिली तर होते. लोकांची ही नाही राहिली आता का विशाल महाराजांची तारीख घ्यायची आहे. नाही, मला जर वाटलं यावर्षी की नाही, कोंडाळीला समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये येऊन माझा फायदा झाला. फायदा म्हणजे हे नाही फक्त, फायदा म्हणजे मी 2 तास दिल्यानंतर जे ऐकणारा वर्ग होता. आणि महाराज, मी तर फार भाग्यवान आहे, फार भाग्यवान आहे. आज महाराष्ट्रामध्ये फार असा मोठा वर्ग आहे, जो वर्ग मला एखाद्या ठिकाणचं कीर्तन जर अपलोड नाही झालं ना, तर फोन करून म्हणतात, महाराज तिथचं आम्हाला ऐकायचं होतं, तिथचं आम्हाला ऐकायचं होतं. ही ज्ञानाची हाव वाढून राहिली, ही चांगल्या विचारांची हाव वाढून राहिली. आज जेही मोठे झाले, जेही संपन्न झाले, ज्यांचं नाव आज वैदिक परंपरेमध्ये भारत मातेच्या दृष्टीने घेतलं जाते, धर्माच्या दृष्टीने घेतलं जाते, त्यांच्या जीवनामध्ये विवेक होता. हे सत्संग कशा करतायत, कथा कीर्तन कशासाठी आहे? माझी आज हात जोडून विनंती आहे या कोंडाळीच्या गजानन मंदिराच्या व्यासपीठावरून, हिंदू धर्मानं एका गोष्टीनं जागा व्हायची गरज आहे. फक्त मनोरंजनामध्ये गुंतू नका. मनोरंजनामध्ये गुंतल्यामुळं तुमची हानी होऊन राहिली. तुम्ही ज्ञानापासून दूर राहता, तुम्ही संतांच्या मोठेपणापासून दूर राहता. आमच्या जीवनामध्ये जर समाधान प्राप्त करायचं असेल तर त्याच्याकरता 2 गोष्टी फार महत्वाच्या आहे. ते एक म्हणजे विवेक आणि दुसरं म्हणजे वैराग्य. आणि मी शब्द सांगतो तुम्हाला, ज्ञानोबाऱ्यांची ओवी सांगतो. तुम्हाला देवाला प्राप्त करायचं असेल तर या 2 गोष्टी फार आवश्यक आहे. जी विवेकाची भाषा नेनती, जी वैराग्याची शिवण देखिती, ते मूर्ख केवी पाविती मज ईश्वरा ते. जे अविवेकी आहे ते देवाला प्राप्त करून घेऊ शकत. जे भोगी आहेत, आसक्त आहेत, ते देवाला प्राप्त करून घेत नाही. महाराज, आपल्याला कुठं विवेक आहे? कीर्तनकाराला किती गंध लावावा याचा तर गंध आपल्याला नाही.
पुरं कपाळ बुक्क्यानं भरून टाकतात काही काही. बरं एखाद्याला नाही लावू दिला तर भांडणं करायला तयार आहे बा लोक. आम्ही ते बोधे बाबा सोबत गाथापारायण वाजवायला होतो एका ठिकाणी. एका घरामध्ये बसल्यानंतर ते आला एक जण बुक्का लावाले. त्याला चिमटीत घेतला. त्याला करते माय कपडे काळे. अरे म्हटलं मी शेलाच काळा वापरतो, आता दुसरं काही काळं करू नको. विठाला विठाला गंध कसं लावावं, आम्ही काही माणसं नाही. काय साधा विवेक, साधा कोणासोबत काय बोलावं, कोणासोबत कसं वागावं, काय खावं काय प्यावं, ह्याच तर गोष्टी कळत नाही हो अजून आपल्याला. देव काय पाहता तुम्ही, काय पाहता देव मला सांगा ना. आज आम्ही धर्म जो आहे तो धर्म आम्ही समजून घेत नाही. धर्म ही वरून लावायचा मलम नाही आहे, धर्म ही आतमध्ये घ्यायची दवाई आहे. धर्म आतमध्ये घुसला पाहिजे. आज आमची तर इतकी मोठी परंपरा आहे की आम्ही दगडामध्ये सुद्धा मूर्ती स्थापना करत असताना त्याच्यामध्ये सुद्धा जीव ओततो. ही आमची परंपरा आहे आणि या परंपरेची जाणीव आम्हाला नाही. आम्हाला या परंपरेची जाणीव नाही. का? विवेक नाही. मग विवेक होण्यासाठी काय करावं लागेल? बिनु सतसंग विवेक न होई, बिनु सतसंग विवेक न होई, बिनु राम कृपा बिनु सुलभ न सोई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम जय जय राम. आपण रामकथेच्या माध्यमातून याच्यावर चिंतन केलं आहे. तिथे रामकथा जेव्हा झाली होती, म्हणून मी मगाच सांगितलं कोंडाळीसाठी मी नवीन नाही. एका वर्षात 2 कथा झाल्या होत्या. पहिले विठ्ठल मंदिरात शिवपुराण झालं, लगेच रामसेवा समितीच्या वतीने रामकथा सुद्धा झाली होती. आमच्या जीवनामध्ये विवेक चुकू नये, हा विवेक चुकत चालला. आमच्या जीवनामध्ये वैराग्य असावं, वैराग्य असावं. तोपर्यंत आम्ही देवापर्यंत पोहोचू शकत नाही. संत कोण आहेत? तर ज्ञानोबारायांनी वर्णन केलं, संत तेथ विवेका असणे कीजे. परमार्थाच्या दृष्टीनं काहीतरी शक्ती पाहिजे अंगामध्ये. तुकोबारायानं त्या शक्तीचं वर्णन केलं, विवेका सहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. आमच्या जीवनामध्ये असावा. आहे का? आपण प्रत्येकाने विचार करा. समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या समोर बसलोय. आमच्या जीवनामध्ये विवेक आहे, आमच्या जीवनामध्ये विचार आहे. आम्हाला बऱ्याच गोष्टी कळत नाही. आम्ही कळत नाही आणि कळत नाही हेही कळत नाही. आणि दुसरी अडचण आहे, कळत नाही हे कळत नाही तरी कळते असं लोकांना सांगतो. हे किती लोकांना कळलं हे मलाही माहित नाही. हे कितींना कळलं असेल मला सांगता येत नाही. मी अजून थोडं सोप्या पद्धतीनं सांगतो. आम्हाला दुर्दैव काय पडलं, आम्ही स्वतःला कमी समजतो. म्हणून भारतामध्ये राहणारी बरेच लोक काय म्हणतात, काय रे ज्या परदेशात कसं असते आपल्याकडं कसं आहे. बरं याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार कोण आहे? काही लोक आपल्या हिंदू धर्मावर टीका करतात, स्वतःच्याच धर्मावर टीका करतील. नाही हे असं आहे तसं आहे. बरं टीका करावं ना, पण टीका करण्याकरता त्याचा अधिकार असावा. ज्याला धर्माचा धही समजत नाही, रही समजत नाही, मही समजत नाही, ते उगच मम करत राहते. आमच्या सगळ्या शास्त्रांनी, वेदांनी, पुराणांनी सांगितलं काय आहे? धर्मच सांगितला. भगवद्गीतेतला पहिला शब्द आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता योत्सव. पहिला शब्द आहे धर्म आणि शेवटचा शब्द काय आहे? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय भूतीर धुवा नीतीर मतीर मम धर्म मम. माझा धर्म काय? काय माझा धर्म? आम्हाला कळला का?
आम्ही गंध लावलं, गळ्यात माळ घातली, गजानन महाराजाच्या मंदिरात जाऊन डोक्यावर डोका आपटलं, झाला आमचं धर्म. आम्ही सुस्त आहोत आम्ही. म्हणून मी मगा म्हटलं, जरी राजकारणाच्या दृष्टीनं नागपूर जिल्हा पॉवरफुल असेल, पण धर्मकारणाच्या दृष्टीनं नागपूर जिल्ह्याला थोडं आत्मचिंतन करायची गरज आहे, फार गरज आहे. याच धर्मामध्ये असे लोक तयार होऊन राहिले जे आपल्याच धर्माची हानी करून राहिले. आज आम्ही पांडुरंगाला का मानावं? ज्ञानोबारायांनी मानलं. आज आम्ही तुकोबारायांना का मानावं? का मानावं? अरे बाबा, छत्रपती शिवाजी महाराजांनी मानलं. आज आम्ही समर्थ रामदासांचं चिंतन का करावं? का ज्या माणसानं गावागावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर बांधून तयार ठेवलं आणि आमच्या तरुणांना बलोपासना केली पाहिजे, हे पोरं पाहिल्यानंतर किती आनंद वाटतो. ही पोरं इथं आहेत म्हणून हे धर्मात टिकणार आहेत. ज्यांना ताल वाजवता येते, टाळ आवडते, त्याचं जीवन बेताल होत नाही त्याचं जीवन बेताल. असेच आम्ही हरिपाठामध्ये टाळ वाजवत होतो, आमचे आजोबा नेत होते, आम्ही आज कीर्तनकार झालो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानानं सांगत फिरतो, निर्भयपणे निष्कामपणे वारकरी संप्रदायाच्या विचाराचा प्रचार करत करत आम्ही फिरून राहिलो. हे का घडू शकलं? आमची निष्ठा होती, आमची श्रद्धा होती, आमचा विश्वास होता. हा विश्वास डळमळीत झालेला आहे. जो भक्त असतो त्याचा विश्वास दृढ असतो. त्या रामायणामध्ये अंगदाला पाठवलं शिष्टाई करण्याकरता आणि अंगदानं सांगितलं, अरे तू कोण आहे रे? तू तर मेलेला आहे. 14 लोक मेलेले सांगितले. कौल काम बस कृपीन बिमिवडा, अति दरिद्र अजसी अति बुडा, सदा रोग बस संतत क्रोधी, विष्णु विमुखी श्रुती संत विरोधी, तनुपोषक निंदक अगखानी, यह जीवित शव 14 प्राणी. हे 14 मेलेले आहेत. त्याच्यामधलं 1-2 गोष्टी फार महत्वाच्या आहे. जे देवाच्या विरोधी आहे, जे वेदाच्या विरोधी आहे आणि जे संतांच्या विरोधी आहे, ते मेलेले आहेत. मग आम्हाला हा देव, आम्हाला हा धर्म, आम्हाला ही राष्ट्रनिष्ठा हे कोणाकडून कळावी? याच्याकरता एकच पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे संत. आणि परमार्थातलं संतांशिवाय काहीच भेटत नाही असं वेदानं सुद्धा सांगितलेलं आहे. संताविना प्राप्ती नाही, 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 प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ग्वाही येणे साधती साधने, साधने येणे साधती साधने. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, साधती साधने, मी आता जे प्रमाण दिलं ते दुसरीकडलं नाही, याच अभंगातलं 3रं चरण आहे. म्हणजे मी अभंगावरच बोलत होतो हे तुम्हाला माहित नव्हतं अजून. विठ्ठल विठ्ठल
सूचना तुम्हाला दिलेली होती की आता तुम्ही फार लक्षपूर्वक ऐका. मी कुठून कुठं जाईल माझा नेम नसते, ते ठरलेलं नाही ना काही. लोक हे प्रमाण कशासाठी वापरतात? संतांशिवाय देव भेटत नाही. नाही, संता विन प्राप्ती नाही. अरे भेटलेला देव सुद्धा संत जर जीवनात नसेल तर कळत नाही. तो वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला माहित आहे, आळंदीला संत सभा झाली आणि संत सभा झाल्यानंतर मुक्ताबाई म्हणू लागली गोरोबा काकाला, काका काका कोण कच्चा आहे कोण पक्का आहे जरा विचार तर करा. कोण कच्चा आहे कोण पक्का आहे? असे कोणीतरी असले पाहिजे हो कच्चे पक्के ओळखणारे. जे कच्चे आहे ते स्वतःला पक्के समजून राहिले. कोणी असावं असं कच्चे पक्के ओळखणारे कोणीतरी. आणि मग सुरू झाली सभा आणि नामदेव महाराज होते. नामदेव महाराजांच्या डोक्यावरती थापटनं मारलं. मारल्यानंतर नामदेव महाराज म्हणे, हे काय मूर्खपणा आहे? माणसं काय अशी ओळखत असतात का? माणसं काय अशी तपासत असतात का? गोरोबा काकांनी मारल्यानंतर मुक्ताबाईला सांगितलं, मुक्ते हे नामदेवराव कच्चे आहे. अहो म्हणे बाबा कच्चे आहे? हा कच्चे, एकदम कच्चे आहे. ज्याच्या हातानं देव जेवत होता तो कच्चा आहे. ज्याच्या हातानं देव जेवत होता तो कच्चा आहे. ज्याच्यासोबत देव गुलगुलू बोलत होता तो कच्चा आहे. तो वारकरी संप्रदाय हा. आम्ही का स्वतःला पक्के समजतो? कोण देव तुमच्या स्वप्नात यायला तयार नाही. देव कशाला म्हणतात हे आम्हाला माहित नाही, तरी आम्ही स्वतःला मोठे समजतो. एका हिंदी कवीनं फार सुंदर म्हटलेलं आहे, बुटे सर. मैंने आईना देखा तो आईने में मुझे मैं नजर आया. ऐका माय डियर लिसनर्स, आई वॉन्ट युअर अटेंशन. मैंने आईना देखा तो आईने में मुझे मैं नजर आया, और लेकिन जब मैंने मैं को साफ किया तो उस मैं में मुझे तू नजर आया. देव आतमध्ये आहे. तुम्हाला देवाला पाहायची गरज नाही, तुम्ही देव होऊ शकता. तुम्ही होऊ शकता. तुकोबारायांचे कितीतरी प्रमाण आहे. स्वय जनार्दन त्याचे झाले, स्वय जनार्दन त्याचे झाले, सोय जनार्दन त्याचे झाले, सोय जनार्दन त्याचे झाले. पूर्व पक्षात धिक्कारी देत, पूर्व पक्षात तू धिक्कारी देत, पूर्व पक्षात धिक्कारी देत, पूर्व पक्षात तू धिक्कारी देत रे. तुकोबारायांनी सांगितलं आम्ही परमार्थ केला, पण कसा केला? पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, परिणाम काय झाला? स्वय जनार्दन त्याची. महाराज संत करतात काय? संतांना विचारा ना. संतांकडे सामर्थ्य आहे, संतांकडे सामर्थ्य आहे. संतांनी आम्हाला सांगितलं माझ्याकडे लक्ष द्या. जर तुम्हाला मोठं व्हायचं आहे तर, आणि मोठं म्हणजे देवापेक्षा कोण मोठा आहे? सगळ्यात मोठा देव आहे. संत म्हणतात तुम्ही देव होऊ शकता, पण देव व्हायचं असेल तर माझं मत ऐका. कोणतं? तुझं व्हावा ये देवा, तुझं व्हावा ये देवा, तुझा भावा देवा, तुझा भावा देवा. तरी हा सुलभ उपाय, तरी हा सुलभ उपाय, तुझा व्हावा रे देवा, तुझा व्हावा रे देवा.
आलापामध्ये माझं प्रमाण राहून गेलं. तुझं वावा आहे देव देव, तुझं वावा आहे देव देव तुझ भाव आहे देव देव तुझ भाव आहे आहे देव देव, तुझं वावा आहे देव देव, तुझं वावा आहे देव देव तुझ भाव आहे देव देव तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय उपाय तुझं वावा आहे देव देव देव, तुझं वावा आहे देव तरी हा सुलभ उपाय तरी हा सुलभ उपाय उपाय तुझ भाव आहे देव देव तुझ भाव आहे देव तुकोबाराय म्हणतात तुला देव व्हायचा आहे, माझ्याकडे खूप उपाय आहे, बरेच उपाय आहेत, ते तो अभंग पाहून घ्या. आता मला एक गोष्ट सांगायची आहे, देव म्हणजे नेमकं काय? कोणतं देव? मंदिरामध्ये देव आहे की मूर्ती आहे? जाऊ द्या, मी अजून एक वेगळा प्रश्न विचारतो तुम्हाला. त्या प्रश्नाचं उत्तर सगळेजण प्रामाणिकपणानं द्याल बरं, द्याल ना सगळे प्रामाणिकपणानं? तुम्ही रस्त्यानं चालले, रस्त्यानं जाता जाता सहज तुम्हाला दोन मूर्त्या दिसल्या. एक मूर्ती रामाची आहे आणि दुसरी मूर्ती रावणाची आहे. एक रामाची आहे, दुसरी रावणाची आहे. तुम्ही कोणाची मूर्ती उचलालो? पक्क? आता समोरचं आहे का बरं? एक मूर्ती रामाची आहे, एक रावणाची आहे. तुम्ही मला उत्तर दिलं की तुम्ही रामाची मूर्ती उचलाल, आणि दोन्ही मूर्त्या पाहिल्यानंतर लक्षात आलं रावणाची मूर्ती सोन्याची आहे आणि रामाची मूर्ती जी आहे ना ती रामाची मूर्ती पितळीची आहे. आता तुम्ही कोणती मूर्ती उचलाल? इतकं खोटं कीर्तनाच्या मंडपात तरी बोलू नका. तुमचा तर भरोसा नाही, मी तर रावणाचीच उचली. विठ्ठला विठ्ठला पहिले तुम्ही राम आणि रावण पाहला, पहिले तुम्ही राम आणि रावण पाहला, पण जेव्हा गरज पडली तेव्हा तुम्ही राम आणि रावण नाही पाहला, त्या राम आणि रावण याची मूर्ती कोणत्या धातूची आहे हे पाहले. आणि मग तुम्ही स्वीकार कोणाचा केला? का? ती मूर्ती ज्या धातूची आहे तो धातू मोठा आहे, तो धातू श्रेष्ठ आहे. मूर्ती पाहू नका, मूर्तीत काय आहे ते पहा. मूर्ती पाहू नका, मूर्तीत काय आहे ते पहा. अजून सोपं सांगतो तुम्हाला. बरेच लोक पंढरपूरला वारीला जायचे. आता काळ बदलत चालला रोशन. जुना काळ तुकोबारायांचा काळ असेल, आता आपण तो काळ पाहला. बरेच लोक पंढरपूरला जातात आणि पंढरपूरला गेल्यानंतर ते म्हणतात पंढरपूर तर आहे, भूवैकुंठ आहे, पण पंढरपूरला घाण आहे. पंढरपूरला घाण आहे. यांना घाण दिसली आणि तुकोबाराय पंढरपूरला गेले. तुकाराम महाराजांना काय दिसलं? सुंदर ते ध्याना उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी ते ध्याना उभे विठेवरी सुंदर ते ध्याना उभे विठेवरी वरपाटावरी देवोनिया वरपाटावरी देवोनिया तुळशीहार
तुकोबारायांना सुंदर ते ध्यान दिसलं. का असं झालं? असं का झालं? कारण आम्ही मूर्तीला पाहलं, त्यांनी मूर्तीतलं पाहलं. आम्ही शब्दाला पाहतो. विद्वान जे असतात, संत जे असतात, ते शब्दातलं पाहतात. शब्दात काय आहे? आम्हाला शब्दांचं व्हॅल्यू कळत नाही. आम्हाला शब्दांचं जे मूल्य आहे ते मूल्य कळत नाही. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने जर विचार केला तर आज मी जर कीर्तनाच्या माध्यमातून 9:30 ते 11:30 या वेळेपर्यंत जर तुमच्यासोबत बोलून राहिलो ना, तर मी केवळ शब्दांनी बोलून नाही राहिलो, मी तुम्हाला शब्दाच्या माध्यमातून देव देतोय. तुका म्हणे पहा शब्दची हा देव. ही ताकद पाहिजे. आमच्या शब्दामध्ये ताकद नाही राहिली, कारण की आमच्या जीवनामध्ये नैतिक मूल्याला वजन नाही राहिलं. आज काही कोणाला काही घेणं देणं नाही. सगळ्या स्वार्थाचा बाजार लागलेला आहे. कोण आहे देव? देव कोण आहे? मी देवाचे कितीतरी रूप तुम्हाला सांगू शकतो. तुकोबारायांना म्हटलं, तुकोबाराय तुम्हाला देव भेटला असं तुम्ही म्हणतात. तुम्हाला जो देव भेटला म्हणता तुम्ही, तो देव आहे कुठं हो? आहे कुठं? तुकोबाराय त्याची खून सांगतात. या नावे अंतरा आला नारायण, चित्त समाधान खून त्याची. हा देव आहे. अजून दुसरं प्रमाण देऊ तुम्हाला. हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. हा देव आहे. कोणता देव आहे? आम्ही समाधानी आहोत? अहो, आम्हाला 1.5 तास बसणं नाही होत, कारण की आम्ही समाधानी नाही. आम्ही जी गोष्ट करतो ती गोष्ट 100% देऊन करत नाही आम्ही. माझे इतके पाय दुखत आहेत आज, पण आज कीर्तन करत असताना मला जाणवत नाही, कारण की मी कीर्तन करत असताना मी माझे 100% देतोय. करायचं असेल तर ताकदीनं करा, नाही तर करूच नका. उगाच काहीतरी टाइमपास करण्याकरता कीर्तन नाही. टाइमपास म्हणून कीर्तन ऐकू नका. टाइम सत्कारने लागावा याच्याकरता कीर्तन असते. आमचं आयुष्य वाया चाललं, आयुष्य वाया चाललं. आम्ही फक्त रिअल लाईफ मध्ये गुंतलेलो आहोत. रिअल लाईफ मजबूत झाली पाहिजे याच्याकरता प्रयत्न करा. जे रिअल लाईफ मध्ये गुंतलेले आहेत, मी वापरू नका माझं असं मत नाही तुम्हाला. मी स्वतःही वापरतो. मी सोशल मीडियाच्या माध्यमातून फार मोठा प्रचार वारकरी संप्रदायांच्या विचाराचा करत असतो. तुम्ही जरी लाईव्ह कीर्तन दिलेलं असलं तरी माझ्या विशाल महाराज बडे या युट्यूब चॅनलला कीर्तन अपलोड होईल. या कथा कीर्तनातली काही चांगली सूत्र आमच्या सोशल मीडियाचा जो टीम आहे ती टीम करेल काही ना काही. हे का केलं जाते? आम्ही आभासी जीवनामध्ये जगून राहिलो. आम्ही लाभाचा विचार करतो, पण लाभाचं उलट करा. आमचं भलं झालं पाहिजे हो. फक्त लाभ नाही झाला पाहिजे, आमचं भलं झालं पाहिजे. आणि भला कोण आहे माहित आहे? भलो नंदजी को करो, लाज राखिली न हमारो. विठ्ठला विठ्ठला. ज्याची तुम्ही कथा ऐकताय ना तो भला आहे. तुकोबारायांचा अभंग आहे. कोणती भाषा आहे काय? मी पारशी आहे का कोणती आहे? भलो नंदजी को करो. मला घ्यायचा आहे तो अभंग कीर्तनासाठी. वाट पाहून राहिलो का योग्य जागा भेटली पाहिजे. भलो नंदजी को करो. देव भला आहे, देव भला आहे, देव भला आहे. आमचंही भलं झालं पाहिजे. पण भल्याच्या मागं लागलो, भलोच्या मागं लागलो तर भलं होईल. भज्याच्या मागं लागलं तर काय भलं होईल? खाण्यापिण्यामध्ये गुंग आहे. आम्ही खाण्यापिण्यामध्ये गुंग आहे. काही आम्हाला काही आयुष्याची किंमत नाही, काही नाही. खाया पिया सुख से सोया, लाख जमाना खोया. औ हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. औ हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया, लाख जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, लाख जमाना खोया. सुख से खोया, लाख जमाना खोया. खाया पिया सुख से खोया, लाख जमाना खोया.
मलाही म्हणायची इच्छा होती, पण मी मुद्दा म्हणून टाळलं. घड्याळीकडे पाहून थोडस, एक तर माझी तुटली, हेच नाही. मग आमच्या काकाची घातली. घड्याळ तुटण्याच्या मागं जोर आहे का काय माहित. सध्या घड्याळीचा काळ खराब आहे सध्या. विठ्ठला विठ्ठला. बरेच जणांना नाही कळलं. परवा काल्याच्या कीर्तनाच्या नंतर महाप्रसाद जो असतील तेव्हा कळेल बरेच जण. विठ्ठला विठ्ठला. महाराज, आमचं भलं का होत नाही? कारण की आम्ही त्या देवाला वेळ द्यायला लागतो. अजून थोडस वेगळं बोलू. हे आम्ही नेहमी याच्यात राहून सुद्धा आमची परिस्थिती काय झाली माहित आहे? त्या तलावातल्या गोट्यासारखी झाली. वरतून शेवाळलो, आतमध्ये काहीच नाही. वरतून शेवाळलो, आतमध्ये काहीच नाही. मग आम्हाला खरं कळलं पाहिजे देव कोण आहे. देवाची काही लक्षण आहे. ते लक्षण म्हणजे देव आहे. आमचं चित्त समाधानी असावं, आम्ही असं म्हणू शकतो का? नाही, आमचं चित्त समाधानी. आमचं चित्त संतोषी असावं, आम्ही असं म्हणू शकतो का? साधू संतांचं जीवन पाहिल्यानंतर आम्हाला दिसते. एकदा काय झालं, भगवान शंकर आणि पार्वती माता फिरायला निघाले. फिरायला निघाल्यानंतर सनत कुमार जे 4 होते ते आले. त्यांनी नमस्कार करायचं विसरले ते. आता धार्मिक क्षेत्रात मोठी अडचण आहे. तुम्ही जय हरी नाही घातला तर तुम्हाला शिष्ट म्हणते. कधी कधी लक्ष राहत नाही. नाही घातला तर महाराज शिष्ट आहे म्हणतात. महाराजांनी कुठं लक्ष द्यावं. तसंच काहीतरी झालं. त्यांचं लक्ष नाही शंकर पार्वतीकडे. आणि मग शंकराला तर काही नाही वाटतं, कारण की शंकर अमानी आहे. पार्वतीला राग आला. म्हणे जगाचे कॅबिनेट मिनिस्टर 3 जण आहे, ब्रह्मा विष्णू आणि हे आमचेच लेकरं आम्हाला रामराम करायला तयार नाही. म्हणजे जा तुम्ही उंट बनून राहा. झाले ते उंट झाले, फिरू लागले. भगवान शंकर आणि पार्वती माता काही दिवसानं पुन्हा तिथून जात होत्या. पुन्हा जात असताना पार्वती म्हणू लागल्या, ते ज्यांना श्राप दिला होता त्यांची काय अवस्था आहे पाहू. गेले पुन्हा तिथं पाहिले. हे मस्त उंट बनून फिरून राहिले. उंट बनून फिरून राहत असताना विचारायला लावलं कोणाला तरी, का हो म्हणे तुम्ही पहिले एवढे मोठे सनत कुमार होते, एवढे मोठे साधू होते, आता तुम्ही उंट बनले, तुम्हाला काही वाटत नाही का? म्हणे नाही, उलट बरं झालं. काय उलट बरं झालं? म्हणे काय बरं झालं? अहो म्हणे हे बरं झालं का जेव्हा साधू होतो ना तेव्हा कपड्याचा विचार करावा लागत होता, का हे घालावं लागेल ते घालावं लागेल. आता कपडे घालायची काळजी नाही. साधू होतो तेव्हा स्नान संध्या करावी लागत होती, आता जनावराला कशाला स्नान संध्या करावी लागते? काही नाही. उलट आमच्यावर पार्वती मातेनं कृपा केली. हे शोधणं जे आहे, हे शोधणं म्हणजे संतुष्टता आहे. आम्हाला कितीही प्राप्त होऊ द्या तरी आम्हाला संतुष्टता का वाटत नाही? आणि आमच्या भगवद्गीतेनं, महाराज भगवद्गीता तर इतका दिव्य ग्रंथ आहे, तुम्हाला योगी बनण्याकरता काही योग क्रिया करायची गरज नाही. तुमच्या अंतकरणाची स्थिती जर अशी झाली तर तुम्ही नेहमीसाठी योगी आहे. संतुष्टः सततम योगी यतात्मा दृढ निश्चया. जो सतत संतुष्ट आहे. तुकोबारांना विचारलं तुमची स्थिती काय आहे? तुकोबाराय म्हणतात, संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणाची. आमचं चित्त संतुष्ट आहे. आपण इथं जेवढे बसलेले आहे, आपण प्रत्येकाने विचार करावा की आपण संतुष्ट आहोत का? बघा आपल्या जीवनाकडे बघा. कीर्तन म्हणजे काय आहे? कीर्तन म्हणजे काय आहे? कीर्तन केवळ 2 तास ऐकायचं नाही आहे. ऐकून इथून उठून कोरडं होऊन चाललं जायचं नाही आहे. माझी तर इच्छा असते, माझं कीर्तन ऐकल्यानंतर माणसाला कमीत कमी अर्धा घंटा झोप लागू नये. त्याला झोप का लागू नये? त्याला वाटलं पाहिजे की आज महाराजांनी जे सांगितलं खरंच त्याचा आणि आमच्या जीवनाचा काही संबंध आहे का? हे कीर्तन नाही आहे, हे आर्ट ऑफ लव्हिंग आहे. आम्ही जगतो, जिवंत आहोत, पण जगत नाही. जिवंत आहोत आम्ही, जगणं विसरलो आम्ही. हे जगणं आमचं संपन्न झालं पाहिजे, याच्याकरता परमार्थ आहे.
हे जगणं ज्यांचं संपन्न झालं ते समर्थ सद्गुरू गजानन महाराज आहे. आजही आम्ही त्यांचा उत्सव साजरा करू. ते जगणं ज्यांचं संपन्न झालं ते ज्ञानोबा राय आहेत. 750 वर्ष झाले. ते जगणं ज्यांचं संपन्न झालं, ते जगणं ज्यांचं अतिशय उपयुक्त झालं ते जगद्गुरु तुकोबा राय आहे. 450 वर्षानंतर सुद्धा अभंगाचा आश्रय घ्यावा लागतो. ते जगणं ज्यांचं संपन्न झालं ते स्वामी विवेकानंद आहे. आजही भारतीय संस्कृतीची पताका परदेशामध्ये ज्यांनी फडकवली, आम्हाला आमच्यावर तर कुत्रं भुकायला तयार नाही हो. तुमचं अस्तित्व काय आहे? अस्तित्व काय आहे आमचं सांगा ना. आम्ही उगाच मय 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 करतो. आम्ही मय मय करणारे जे असतात ना ते बकरे असतात, ते तर बोकडे असतात. आणि बोकड्याचा काय हाल होते? पकवाजही तसाच करून राहिला. विठ्ठला विठ्ठला. माझे मुद्दे नीट आहे. आम्हाला देव कळला नाही अजून. देव सांगू तुम्हाला, देव म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये कोणतीच भीती नाही, ती स्थिती म्हणजे देव आहे. तुकोबारांचा एक अभंग आहे, बरवे माझ्या केले म्हणे पंथे येणे निघाले, पोहोचले कुठं अभयाच्या जावे ठाया. मला वाटतं एक वेळा आपल्या घोगडीला घेतला होता अभंग. अभयाच्या जावे ठाया. भीती नाही ना महाराज. साधू संतांच्या जीवनामध्ये मला बरेच लोक म्हणतात, मी आता हिंदू संमेलनाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी गेलो बोलायला, आणि बोलायला गेल्यानंतर माझं बोलणं थोडं मोकळं असते. मी जहाल नाही बोलत, परखड बोलतो. जहाल नाही बोलत. समाजामध्ये भांडणं लावणारं बोलणं हा नाही आहे, पण मी परखड बोलतो. आणि परखड बोलण्यामुळे मला एक दोघ जण म्हणाले, महाराज मग तुम्हाला भीती नाही वाटत का? कशाची? कशाची भीती वाटत? भीती न वाटणं हीच तर दैवी संपदा आहे. आणि म्हणून भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये पहिली दैवी संपदा सांगत असताना काय सांगितलेली आहे? अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थितो. पहिलं अभय आहे. तो एवढा मोठा धिप्पाड अफजल खान होता, पण त्या अफजल खानाची भीती जर छत्रपती शिवाजी महाराजांना वाटली असती तर आज आम्हाला अफजल खानाचं जे काही चरित्र आहे ते चरित्र ऐकायला मिळालं नसतं. एवढा मोठा औरंगजेब बादशाह होता. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही या सगळ्या बादशाह्या होत्या. याची भीती जर वाटली असती तर आज आम्हाला हिंदवी स्वराज्य पाहायला भेटलं नसतं. आम्हाला कशाची भीती वाटते? कशाची भीती वाटते? काही काही बाया तर घरात झोपल्या आणि खाली जर बेडकी आली ना तर ते रातभर झोपत नाही. आता बेडकी काय खायला काही बेडकी मोठी का बाई मोठी? एवढी मोठी बाई बेडकीले घाबरते. कोण मोठं? विठ्ठला विठ्ठला. काळ बदलत चालला. 21 वर्ष झाली वारकरी संप्रदायामध्ये फिरतो. पहिले जेव्हा फिरत होतो ना गोटे सर, 2 चाकी गाडीवर फिरायचो. रात्री 1:30-2 वाजता आम्ही फिरायचो. आणि फिरत असताना काही काही ठिकाणचे अनुभव यायचे. त्या घाटंजीकडे आंबळे परिसर आहे, तिथे कीर्तन होतं. गेलो आम्ही कीर्तनाकरता. वारं धुवून सुटलेलं होतं. वारं धुवून सुटलं, कीर्तन काही झालं नाही. तिथे थांबलो. मला त्यावेळेस मी द्वादशी दशमी सगळं करायचो. मला एक एवढंसं ते सेप आणून दिलं हातात, घ्या म्हणे महाराज. तसेच आम्ही बसून आहोत तिथं. काही नाही, सगळं पडलं, काहीच कोणीच नाही, लाईन गेलेली, काही नाही काही नाही. आणि आम्ही विचार केला का आता कोणी येऊनही नाही राहिलं आपल्याकडे. मग निघालो जाण्याकरता. पण गावातले लोक एवढे बदमाश होते बाबू रोशन, म्हटलं नाही का बा महाराज जाऊ नका म्हणून. रात्री 1 वाजता सगळं वातावरण खराब आहे. सगळे खांब पडून राहिले, लाकडं झाडं पडून राहिले. तेवढ्या याच्यातून कोणी जाऊ देत असते? पण नाही, म्हणाले नाही पठ्ठे. काहीतरी त्या ज्यानं कीर्तनाची तारीख घेतली होती त्यानं काहीतरी ठरवलेलं होतं, ते तर दिलेच नाही. 500 रुपये दिले आमच्या हातात. 2 टू व्हीलर नेलते आम्ही. 2 याच्यात 200 रुपयाचं पेट्रोल टाकलं आणि 100 रुपये ते आमचे लाखेकर महाराज होते त्यांना देऊन दिले. म्हणलं घ्या तुम्ही, पकवाज न वाजवता सुद्धा घ्या.
त्यांना देऊन दिले आणि जायला निघालो. हे मी विनोदासाठी किंवा काहीतरी प्रसंग रंगवण्यासाठी सांगतोय असं समजू नका. मी फार कमी दृष्टांत सांगत असतो, माझ्याकडे वेळ फार कमी आहे, फार कमी सांगतो मी दृष्टांत, फार कमी सांगतो. का कशासाठी सांगतो मी? जायला निघालो आणि जायला निघाल्यानंतर फक्त मला वाटते 2 सेकंदाचा फरक असेल, आमची गाडी समोर गेली आणि विजेचा खांब पडला. खांब पडला. आज त्या गोष्टीला कमीत कमी 16 वर्ष झाली. 16 वर्ष झाली. त्या गावचा तो जो पाटील आहे ना, राजू पाटील म्हणून नाव आहे त्याचं, तो दरवर्षी मला फोन करतो, महाराज आम्हाला तारीख द्या ना, तारीख द्या ना. म्हटलं मी काही होईल, तुला तारीख नाही दे. तुम्ही गाडी घेऊन या, काही याला तू हेलिकॉप्टर जरी पाठवलं तरी मी तुला तारीख देत नाही. कारण की 2 सेकंद जर मला उशीर झाला, मी समोर गेलो नसतो तर तू आज माझी तारीख मागितली नसती, मलाच माझ्या तेरवीसाठी दुसऱ्याला कोणाची तरी तारीख घ्यायला लागली असती. विठ्ठला विठ्ठला या सगळ्या प्रवासातून जातोय, भीती का वाटत नाही? कारण की आम्हाला माहित आहे मागे पुढे उभा राहे सांभाळीत, 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 मागे पुढे पहिलं ज्याच्या जीवनामध्ये समाधान आहे त्याच्याकडे देव आहे. दुसरं ज्याच्या जीवनामध्ये भीती नाही त्याच्या जीवनामध्ये देव आहे. तिसरं ज्याचं जीवन निश्चिंत आहे, चिंता नाही, त्याच्या जीवनामध्ये देव आहे. पण हे सगळं देवत्व, दिव्यत्व आम्हाला कळावं पाहिजे. याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? पहिल्या चरणात हरि प्राप्तीचे उपाय, हरि प्राप्तीचे उपाय, हरि प्राप्तीचे उपाय, हरि प्राप्तीचे उपाय,
देव, हा हरी आम्हाला कळावा, याच्याकरता एक उपाय आहे. हरी प्राप्तीसी उपाव, धरावे संताचे ते पाय. आता इथं पाय शब्दाचे अर्थ काय घ्यायचे? बरेच लोक साधूचे पायच पकडून ठेवतात, ते पायाच्याच लायकीचे असतात. पाय शब्दाचा अर्थ होतो, पाय म्हणजे स्वरूपाच्या दृष्टीने विचार केला, पाय म्हणजे ज्ञान. साधूचं ज्ञान महत्वाचं आहे. म्हणून मी यूट्यूब, सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक याच्या माध्यमातून एक विनंती केलेली आहे. ती रील फार व्हायरल झाली. माझे मित्र बनू नका, माझ्या विचाराचे मित्र बना. साधू साधू तुम्हाला वेळ द्यायला, तो देवाला वेळ द्यायला तयार नाही, तुम्ही कुठं काढलं? तो कोणाला वेळ द्यायला तयार नाही. त्याचा वेळ आपल्याला भेटत असेल हे आपलं भाग्य आहे. साधू संत वेळ, त्यांच्याकडे वेळ नाही, त्यांनी वेळेचं महत्व ओळखलेलं आहे, ते द्यायला तयार नाही. मग आमच्यासाठी काय आहे? आमच्याकरता ज्ञानोबारायांच्या आळंदीची वारी जितकी महत्वाची आहे, त्याचबरोबर आमच्याकरता ज्ञानेश्वरीचं अध्ययन तितकंच महत्वाचं आहे. ज्ञानोबाराय आम्हाला समाधीमधून आशीर्वाद निश्चितच देतील, पण त्याचबरोबर ज्ञानेश्वरीची जी खरी चेतना आहे ना, ती ज्ञानेश्वरीची खरी चेतना जी आहे ना, ती ज्ञानोबारायांच्या रूपामध्ये आशीर्वाद देणार आहे. देहूला जावं लागेल, गेलं पाहिजे. पण आज आम्हाला जगद्गुरु तुकोबारायांचा जो गाथा आहे, आणि महाराज मला कोणत्याही समर्थ सद्गुरु गजानन महाराज संस्थांचं कौतुक वाटते. कारण की या संस्थांनं एक फार मोठं काम केलं. जेव्हा समर्थ सद्गुरु गजानन महाराज होते तेव्हाच त्यांनी हे करून ठेवलं. समर्थ सद्गुरु गजानन महाराजांनी वारकरी संप्रदायाची कास धरली. ते स्वतः सुद्धा वारी करायची. का केली? त्यांना माहित होतं की हा ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या विचाराचा जो संप्रदाय आहे, हा ज्ञानानं श्रीमंत असणारा संप्रदाय आहे. आम्ही कोणाच्याही मागे लागतो. मी एका गावाला कीर्तनाला गेलो, फार चांगलं, मी कीर्तन चांगलंच करतो बरं. तुम्हाला किती कळते हा तुमच्या नशिबाचा भाग आहे. पण मी कीर्तन, मला अभिमान आहे त्या गोष्टीचा, मी चांगलं कीर्तन करतो. मी माझ्या संतांच्या विचारानुसार कीर्तन करतो, म्हणून मी चांगलं कीर्तन करतो. हे स्वतःचं जे अस्तित्व आहे, स्वतःचा जो आत्मविश्वास आहे, तोही सांगितला पाहिजे. जसा तुकोबारायांनी सांगितला, वेदाचा तो अर्थ आमाशीचा ठावा. हा अभिमान नाही आहे, हा माझा आनंदाचा आत्मविश्वास आहे की मला ज्ञानोबाराय तुकोबारायांनी जे विचार दिले, ते विचार मी फार चांगल्या पद्धतीनं, जितकी माझ्याकडे बुद्धी असेल, जितकी माझ्याकडे कौशल्य असेल, त्या बुद्धीचा, त्या कौशल्याचा वापर करून मी ते विचार मांडतो. पण हे विचार मांडत असताना माझी एक अपेक्षा ही आहे, हे विचार तर मांडतोय, कीर्तन करतोय, पण कीर्तन करत असताना ह्या कीर्तनाच्या माध्यमातून करायचं काय आहे? आम्हाला देव कळला पाहिजे, आम्हाला धर्म कळला पाहिजे, आम्हाला संत कळले पाहिजे. तुकोबारायांची हीच अपेक्षा असावी, नाथ महाराजांची हीच अपेक्षा असावी, ज्ञानोबारायांची हीच अपेक्षा असावी, सगळ्या संतांची हीच अपेक्षा असावी. म्हणून समर्थ सद्गुरु गजानन महाराज संस्थांनं निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक कृती वारकरी संप्रदायाच्या विचारानुसार करतात. कुठेही जा, जेव्हा समर्थ सद्गुरु गजानन महाराज होते तेव्हाच त्यांनी सुरुवात केली, ते वारीला गेले. कारण हा वैष्णव परंपरेचा पंथही चांगला आहे, या वैष्णव परंपरेचे पथिकही चांगले आहे, आणि या वैष्णव परंपरेच्या पंथानं गेल्यानंतर परिणाम सुद्धा चांगला आहे, परिणामही चांगला आहे. मला माहित आहे थोडस अवघड जाते ऐकायला, पण शब्द फक्त शब्दाच्या कौशल्यामध्ये गुंतू नका. पंथ चांगला आहे म्हणजे मार्ग चांगला आहे, पथिक चांगले आहे म्हणजे या मार्गाने जे गेले ते सगळे चांगले आहे, आणि परिणामही चांगला आहे. आणि महाराज, मी भाग्यवान आहे त्या दृष्टीनं, मला समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये सुद्धा कीर्तन करण्याची दरवर्षी संधी असते. दरवर्षी मंदिरामध्ये मी कीर्तन करतो, 1-2 कीर्तन दरवर्षी असतातच. यावर्षी तर त्यांनी कथा सुद्धा मागितली. तर ते म्हणजे शिकावं, पूर्ण सप्त्याच्या आयोजकांनी तर गजानन महाराज संस्थांकडून शिकावं. पहिल्यांदा जो कीर्तनकार जातो ना, त्याला एक नियमावली दिली जाते की महाराज कोणाचंही नाव घेऊ नका,
कोणाची स्तुती करू नका, आमच्या संस्थांची सुद्धा स्तुती करू नका. आणि आज आमची हीच अडचण आहे, कथाकार आणि कीर्तनकार कितीही ज्ञान ओकला त्याला व्हॅल्यू नाही आहे, त्यानं नावं किती चांगली घेतली याला व्हॅल्यू आहे. आता ते काय करतील बिचारे, यायचे नाव बायका घेत नाहीत बरोबर. त्यांना वाटते कोणीतरी घेणार असावं, मग सगळ्यात हलके आम्ही. महाराजाचं नाव घ्या, महाराज त्याचं नाव घ्या. एका गावल्यात मी कीर्तनाला जातो, ते एक तिथं दीपक पाटील म्हणून आहे, ते दरवर्षी मला येऊन म्हणते, महाराज माझे नाव घे जा बरं, माझे नाव घे जा बरं, माझे नाव घे जा बरं. मी विनोदासाठी नाही सांगत, कीर्तनामध्ये नाव येण्याकरता, साधूच्या मुखातून कीर्तनामध्ये नाव येण्याकरता पुण्यही लागते, संप्रदायाची सेवाही लागते, संप्रदायाची निष्ठाही लागते. ते पहिलेच देतात ते पत्र, आणि मग ते सांगतात फक्त तुम्ही अभंगावर बोला, फक्त तुम्ही साधूचे विचार सांगा, वेळ वाया घालवू नका. आमची ती अपेक्षा आहे, कारण ह्या शब्दाच्या माध्यमातून आम्हाला हरिप्राप्ती काय आहे ती हरिप्राप्ती आम्हाला कळली पाहिजे. तुम्ही कोणताही परमार्थाचा रस्ता घ्या, कोणतंही साधन घ्या, कोणतंही साधन घ्या, ते साधन तेव्हाच साध्य होते जेव्हा आमच्या जीवनामध्ये कोणीतरी संत मिळतो. एक हिंदीमध्ये फार सुंदर पद आहे, मिले कोई ऐसा संत फकीर, मिले कोई ऐसा संत फकीर, पहुंचा दे भव नदिया के तीर, पहुंचा दे भव नदिया के तीर. मिले कोई ऐसा संत फकीर, मिले कोई ऐसा संत फकीर, पहुंचा दे भव नदिया के तीर, पहुंचा दे भव नदिया के. फार सुंदर पद. मिले कोई ऐसा संत फकीर, पहुंचा दे भव नदिया के तीर. संतांकडून दोन अपेक्षा करा, फक्त दोन. संतांनी आमचा उद्धार करावा आणि संतांनी आम्हाला भवसागरातून तरण्याकरता मार्गदर्शन करावं. हे माझी शब्द नाही आहे, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. दोनच अपेक्षा करा. आणि याचं जास्त चिंतन ऐकायचं असेल तर आत्ताच संतोष दादा वाघच्या गावला त्या आश्रमावर फार सुंदर कीर्तन झालं होतं. सद्गुरु सारेखा असता पाठीराखा, फार सुंदर गुरु परंपरा मांडलेली आहे. ऐका, थोडस वेळ द्या, वेळ द्या. अरे महाराज आपण फार श्रीमंत आहे हो, फार श्रीमंत आहे. आता येता येता एक आम्ही जिथं कॉफी घेतली तो थोडासा दुसरीकडे गेलेला आहे. मी तिथे ते फोटो दिसल्यानंतर त्याला विचारलं, म्हटलं तुम्ही तिकडं का गेले? म्हणजे मला समाधान वाटलं. म्हटलं समाधान तर दारू पिणाऱ्याला दारू पिल्यानंतरही वाटते, मांस खाणाऱ्याला मांस खाल्यानंतर समाधान वाटते. समाधान वाटलं हे काही उत्तर आहे का? आमची पूर्ण परंपरा, आमचा हिंदू धर्म मूर्तीपूजा मानते, तुम्ही का नाही मानत? आमचा सगळा हिंदू धर्म, बरं त्या ज्ञानोबारायांनी, बरं ज्ञानोबारा इतकी तुला बुद्धी आहे का? बरं ज्यानं तुमचा पंथ संप्रदाय उभा केला त्याला तरी ज्ञानोबारा इतकी बुद्धी आहे का? तुला जाऊ दे, तू तर हलकाच आहे. पण ज्याच्या मागे तू लागला त्याला तरी तितकी बुद्धी आहे का? सगळं जग मान्य करते, सगळे लोक मान्य करतात की ज्ञानोबाराय इतका ज्ञानी कोणी नाही. मग जे ज्ञानोबाराय पांडुरंगाला मानतात, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे की आम्ही सुद्धा पांडुरंगाला मानलं पाहिजे. जर समर्थ सद्गुरू गजानन महाराज स्वतः अस्तित्वात असताना साधूला गरज नाही हो वारी वगैरे करायची, पण ते सुद्धा जर पंढरपूरची वारी करतात, तर आमचं महाराष्ट्रातलं कर्तव्य आहे की आम्ही सुद्धा त्या पांडुरंगाला मानलं पाहिजे. आम्ही मूर्तीपूजा मानत नाही, आम्ही दुसऱ्या देवाला मानत नाही. आमच्या सनातन परंपरेनं सांगितलं की देवाशिवाय दुसरं काही खरंच नाही. ब्रह्म सत्य जगत मिथ्या, सगळीमध्ये देव आहे.
विठ्ठल जडीस्थळी भरला आमच्याकरता देव आहे. म्हणून आमच्या मंडपामधून आम्ही अल्लाह म्हणू शकतो, आम्ही खुदा म्हणू शकतो. आमच्या नाथ महाराजांचे अभंग आहेत, एका जनार्दन का बंदा जमीन आसमान भरा खुदा. आमच्या तुकोबाऱ्यांचे अभंग आहे, अल्लाह दिलावे अल्लाह खिलावे. दुसऱ्यांनी म्हणून दाखवावं. तिथून रामाचं नाव घेऊन दाखवा, हनुमंताचं नाव घेऊन दाखवा, तरी आम्ही का कमी आहे? कारण की आमच्या दृष्टीनं सगळ्यामध्ये परमात्मा आहे. आम्ही देवामध्ये भेद करत नाही. अहो, देवानं सुद्धा भेद केला नाही. एक वाक्य बोलतो, लक्षात ठेवा, अगर अल्लाह ने दुनिया बनाई तो अल्लाह सिर्फ मुसलमानी बनाता, अल्लाह ने इंसान बनाया. अगर भगवान ने दुनिया बनाई तो भगवान अगर सनातन का है तो भगवान सिर्फ हिंदू ही बनाता. भगवान ने आदमी बनाया. हमें आदमी बनना है, आम्हाला माणूस बनायचा है. ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है, तू इंसान बनेगा. आम्हाला ते जाऊ द्या, धर्म वगैरे जाऊ द्या, हो आम्हाला माणूस तर बनू द्या. आम्ही माणसाला धर्म विचारून मारतोय. माणुसकी आहे आमच्या? हेच तर देव आहे. कोण देव आहे? जे का रंजले गांजले जे का रंजले गांजले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची. आपल्याकडे 5 मिनिटं झाले. विठ्ठला विठ्ठला मलाही म्हणायला आवडतं. पंडित भीमसिंग जोशीची भैरवी आहे, कोणाला म्हणावं वाटत नाही, पण ते काय आपल्याला वेळेचंही पाहावं लागतं. वेळेला पहिले 9:30ला कीर्तन सुरू झालं. मला तर वाटते या वर्षातलं सगळ्यात लेट सुरू झालेलं कीर्तन हेच आहे. 9:30ला सुरून 11:30ला काय मरायचं का काय मी आम्ही आता. म्हणजे काय तर रोज रात्री 2-2:30 वाजून राहिले आणि लोक म्हणतात जगाच्या कल्याणा संताच्या झाला पेंडावर त्याले. अरे थोडं वेळेला महत्व द्या, वेळेला महत्व देत जा. आणि महाराज, मी विनोदासाठी नाही बोलत तुम्हाला. तुम्ही पत्रिकेमध्ये वेळ टाकताना ती वेळ आपण पहिली पत्रिका देवाच्या पुढे ठेवतो. देवाला आपण आमंत्रण दिलं आणि देव आपल्यासारखा कामचुकार नाही आहे. देव आपल्यासारखा वेळेचं महत्व नाही जाणणारा असा नाही आहे. देव जर इथं येऊन उभा राहिला आणि तुम्ही चुकीच्या वेळेत जर सुरू करत असाल तर त्या देवाचा अपमान आहे. त्या देवाला वाट पाहायला लावावं इतके मोठे आपण नाही झालो. मी मगाच सांगितलं, मी कीर्तन चांगलं करतो. जर नामदेव महाराजाच्या कीर्तनात देव येत होता तर नामदेव महाराजांच्या पद्धतीनं जर मी कीर्तन करत असेल तर विशाल महाराज बडेच्या कीर्तनात सुद्धा पांडुरंग आहे. माझा विश्वास आहे तो. आणि म्हणून चांगलं करतो, तुमच्यासाठी नाही करत. मी विठ्ठलासाठी कीर्तन करतो, तुमच्यासाठी नाही करत. समर्थ सद्गुरू गजानन महाराजांसाठी कीर्तन करतो, त्यांच्यासाठी आहे. तुम्ही तर निमित्त आहात, आपण निमित्त आहात. आपण काय इतके मोठे आहोत का? आणि तुम्ही माझ्या दृष्टीनं तुम्ही सामान्य नाही आहेत. आम्हाला ज्ञानेश्वरीनं शिकवलं, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. माझ्या दृष्टीनं माझ्या प्रत्येक श्रोत्याच्या अंतकरणामध्ये पांडुरंग परमात्मा आहे आणि प्रत्येकाच्या अंतकरणात असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याला प्रणाम करून तुम्हाला सांगतो. म्हणून मी पहिलेच सगळ्यांना प्रणाम करत असतो. त्याचं कारण काय आहे? तुमच्यामध्ये सुद्धा तो देव आहे. पण हा आम्हाला कधी कळेल तर त्याच्याकरता हरिप्राप्तीसी उपाव धरावे संताचे ते पाव. संतावीन प्राप्ती नाही ऐशे वेद देती गाई आणि येणे साधती साधने. आता हा महत्वाचा विषय आहे. 5 मिनिटं आहेत माझ्याकडं, फार ऐका. सध्या धर्माची अडचण का झाली माहित आहे? आम्हाला बंधनात टाकलं जातं. मी एक जबाबदार कीर्तनकार आहे, कथाकार आहे. त्याचबरोबर 21 वर्षापासून सेवा करतो. मला धर्मासाठी काहीतरी माझ्या अंतकरणामध्ये कळवळ आहे. या धर्मानं आम्हाला मोठं केलं, या धर्मानं आम्हाला उंची दिली. जर मी माझ्या गावामध्ये शिक्षक बनून राहिलो असतो तर मला फक्त माझ्या गावाच्या परिसरातल्या आजूबाजूच्या लोकांनी ओळखलं असतं. आज आम्हाला महाराष्ट्र ओळखतो, तो वैष्णव धर्मामुळे ओळखतो. आज आम्हाला
समाजामध्ये मानमान्यता आहे, समाज आमचा आदर करतो. आज एखादी माऊली असेल ना, ती माऊली त्याच्या घरी जेव्हा महाराज जेवायला जातो ना, तो महाराज जेव्हा जेवायला जातो ना, स्वतःच्या पोराला ती देत नाही आणि सांगते, बाबा मागू नको मागू नको, आपल्या इथं आज महाराज जेवायला येणार आहे. त्या धर्मव्यवस्थेतल्या कथाकारांनी, कीर्तनकारांनी, धर्मप्रचारकांनी, धर्ममार्तंडांनी एक काळजी घेतली पाहिजे, समाजाला भयभीत करू नका, समाजाला बंधनामध्ये टाकू नका. परमार्थ बंधन तोडण्यासाठी आहे. संत काय करतात? तुटती भवाची बंधने. आमच्या ज्ञानोबाऱ्यांचा तर एक संजीवन मंत्र आहे, आपुले आपण करा संसार बंधन मुक्त. कोणाला म्हटलं पाहिजे? मुक्त कासया म्हणावे, बंधन त्या नाही ठावे. आणि आज बंधनात जो राहतो तो आम्हाला आवडतो. आज कार्यकर्ते नेत्याच्या बंधनामध्ये आहेत, आज जे शिष्य आहेत ते गुरुच्या बंधनामध्ये आहेत, आज श्रोता जो आहे तो वक्त्याच्या बंधनामध्ये आहे. आणि म्हणून वक्ता जो सांगतो, वक्ता जे बोलतो ते तो ऐकतो, ते ऐकल्यानंतर त्याच्या दृष्टीनं तो विचार करतो. मी म्हणतो मी तुम्हाला 2 तास कीर्तन करून सांगितलं, मी बोलतो म्हणून ऐकू नका. ते जर ज्ञानेश्वरी गाथेत सापडत असेल तर ऐका. आणि अजूनही एक बोलतो, ज्याच्या अंतःकरणामध्ये निष्ठा दृढ आहे ना, तो जो बोलतो ते शास्त्रातलंच असते. अजून बोलू? साधू शास्त्रातलं बोलत नाही, साधू जे बोलते ते शास्त्र होते. तयाचे विसाट शब्द सुखे मनो येत वेद. कुठे शिकले जगद्गुरु तुकोबाराय वेद? आणि कसं काय म्हणतात वेदाचा तो अर्थ आमाशीचा ठावा? कुठे शिकले सांगा ना? कुठे शिकले गाडगे बाबा? कुठे शिकले? आणि काय या संतांनी क्रांती केली, काय या संतांनी जीवन वेचलं. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कीर्तन होतं आणि गाडगे बाबा कीर्तन करता करता निरोप आला, बाबा 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 तुमचा पोरगा गेला. गाडगे बाबा म्हणतात, ऐसे मेले कोट्यानु कोटी, काय रडू एकासाठी. त्या संतांच्या बलिदानाची, त्या संतांची, हे जे त्यांनी आमच्या करता जीवन वेचलं, त्या जीवन वेचली त्याची तर काळजी घ्या. आज आमचं जीवन जे चांगलं आहे, या संतांच्या, क्रांतिकारकांच्या, महापुरुषांच्या, यांनी राष्ट्रासाठी, देशासाठी, देवाकरता जो बलिदान केलं, जो स्वतःचा जीवन स्वाहा केलं, त्याच्यामुळे हे सगळं आहे. आम्हाला त्याची काळजी असली पाहिजे. फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला नाही, नेहमी कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. सद्गुरु जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. त्यांची अपेक्षा असेल की ज्याच्यासाठी केली त्याच्यासाठी कीर्तनकारांनी प्रयत्न करावे. आमचे आदरणीय गुरुवर्य नामदेव महाराज शास्त्री यांनी आळंदीच्या एका कीर्तनामध्ये फार चांगले वाक्य वापरले होते. मोठ्याची नावं घेऊन घेऊन आम्ही मोठे होणार नाही, मोठे मोठे ज्याच्यामुळं झाले आम्हाला सुद्धा मोठं व्हावं लागेल. फक्त विशाल बडे नाव असलं म्हणजे माणूस मोठा नसतो. नाव मोठा. त्या चित्रपटामध्ये गाणं होतं, भोली सूरत दिल के खोटे, नाम बडे है दर्शन खोटे, दर्शन खोटे. म्हणू का गाणं? म्हणू का? तुम्ही गाणे ऐकायला आले का? पिक्चरचे कीर्तन ऐकायला आले? म्हणा म्हणा म्हणते माझा, म्हणा. तेच तर नाही झालं पाहिजे म्हणून प्रयत्न करून राहिलो. विठ्ठला विठ्ठला माझा हेतू लक्षात घ्या. काहीही म्हणा, पण आम्हाला देवाविषयी, संतांविषयी आमच्या अंतःकरणामध्ये आदर सन्मान वाढू द्या. कारण हे संतच आपले पूर्ण संकल्प आणि मनोरथ पूर्ण करतात. एका जनार्दनी संता, 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 एका जनार्दनी संता.
मनोरथ पूर्ण करी ते मनोरथ तेने साधती साधने तेने साधती साधने ओ तेने साधती साधने तेने साधती साधने पूर्ण करे ती मनोरथ पूर्ण करे ती मनोरथ तेने साधती साधने तेने साधती साधने तेने साधती साधने साधने तेने साधती साधने तुटती तुटती बाबाची बंधने तुटती बाबाची बंधने बंधने तेरी साधती साधने तेरी साधती साधने ओ तेरी साधती साधने तेरी साधती साधने ज्ञानदेव तुकाराम झाल्याशिवाय जायचं नसते. मी बघा वेळेवरच सोडलेलं आहे सगळं. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ.
याचा अर्थ कसा घ्यायचा माहिती आहे? एका जनार्दनी संत पूर्ण, ते पूर्ण आहे आणि म्हणून तुमचं मनोरथ पूर्ण करू शकता. जो पूर्ण आहे तो पूर्ण करू शकते, आपण अपूर्ण आहोत. एका जनार्दनी संत पूर्ण आणि मग पूर्ण करते मनोरथ. तो पूर्ण इकडेही घ्यायचा आहे. असे जे संत आहेत त्या संतांच्या प्रगट दिनाच्या औचित्यानं आपण या कोंढाळी नगरीमध्ये हा सुंदर असा उत्सव आपण साजरा करतायत. आणि खरंच अतिशय सुंदर मनमोहक अशा पद्धतीचं मंदिर आपण उभं केलंय. त्याच्याकरता मी माझ्या साधूच्या अंतकरणातून संपूर्ण जी मंडळी आहे, जीवनभाऊ असतील त्यांचा जो पूर्ण हे असेल, मला तर कोणाचा परिचय नाही. इथं येण्याचं एकमेव कारण म्हणजे पंकज महाराज पोहोकार. त्यांनी सहज योगायोगाने फोन केला आणि तारीख अनायशे रिकामी होती, त्याच्यामुळं हा योग जुळून आला. त्यांच्यामुळं आलो, पण त्यांच्यामुळं ते निमित्त ठरले. कदाचित गजानन बाबांनीच बोलवलं असावं. इतका चांगला मी आहे, इतकं चांगलं मंदिर आहे आणि तू स्वतःच सांगतो का तू चांगलं कीर्तन करतो, तर करून तर दाखव माझ्या पुढे येऊन. तर कदाचित याच्याकरता गजानन महाराजांनी इथं बोलवलं असावं. पण आनंद वाटला आणि सगळ्यांनी कीर्तनाकरता सुंदर साथ दिली. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. एकदा हात वर करा सगळ्यांनी. छान. एवढं चांगलं रेकॉर्डिंग चालू आहे, लाईव्ह चालू आहे सगळं तुमचं. त्याच्यामुळे दिसलं पाहिजे की कोंढाळीतले गजानन महाराजांच्या उत्सवाच्या निमित्तानं जो कार्यक्रम होतोय तो किती चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम साजरा करतायत. म्हणून सगळ्यांनी कोणीही हारीगिरी करायची नाही. मागे पुढे बसलेले जे बाल्कनी वगैरे सगळे बाहेर कोणी असतील ते सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. आमच्या टाळकरी महाराज मंडळी, वादक, गायक सगळे साऊंडच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत चांगला आवाज पोहोचवणारे, यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह तुमच्यापर्यंत शब्द पोहोचवणारे या सगळ्यांना मी खूप खूप मंगल कामना देतो. हम हमारे शब्दों से हे गजानन बाबा तुम्हें रिजाए इतनी कहा हमारी औकात है. ये तो आपकी रहमत है कि आप हमारे शब्दों को पूजा, इबादत, दुआ इस रूप में कबूल करते हो. आपण सगळे गजानन महाराजांची सेवा करतोय, ती सेवा त्यांच्याच चरणी समर्पित करतो आणि वाणीला पूर्ण विराम.